कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते। आज उडणारा पालापाचोळा एकेकाळची हिरवळ असते। कानाकडून आलेल्या विचारांपेक्षा मनाकडून आलेल्या विचाराला प्राधान्य द्यावे। कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते, सल्ल्याची नाही। आयुष्यात सुखी आणि समृद्ध होण्यासाठी रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार फार गरजेचा आहे। पायाला लागलेली ठेच पुढचा रस्ता बघून चालायला शिकवते, तर मनाला लागलेली ठेच माणसं बघून जोडायला शिकवते। जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे। जिंकलो तर आपली माणसे मागे राहतात आणि हरलो तर आपली माणसे सोडून जातात। स्वतःच्या जीवनाचं कोडं दुसऱ्याच्या हातून चुकीचं सोडवून घेण्यापेक्षा स्वतः सोडवलं तर वेळेत सुटेल आणि योग्य उत्तरही मिळेल। सोनं अंगावर घातलं म्हणजे माणूस मौल्यवान होतो असं नाही, तेवढ्या कॅरेटची शुद्धता वागण्यात आणि विचारात असायला हवी। स्मार्टफोन स्लो झाला की तुम्ही काय करता? नको त्या फाईल डिलीट करताना। आयुष्याला मरगळ येते तेव्हाही असेच करा। नको असलेल्या आठवणी आणि ताप देणारी माणसे यांना डिलीट करा। आयुष्य पुन्हा वेग घेईल। जबाबदारी घ्यायला हिंमत लागते, जबाबदारी घेणाऱ्याच्या पाठीशी राहायला धाडस लागते आणि जबाबदारी टाळणाऱ्याला फक्त कारण लागते। आयुष्याची वाटचाल करताना नेहमी आनंदाची आणि सकारात्मक विचारांची सोबत असू द्या। परिस्थिती तुमची अनुकूल असेलच असे नाही, पण आनंदी स्वभावाने आणि सकारात्मक विचाराने तुम्ही परिस्थितीला अनुकूल बनवू शकता। जीवन त्यांचेच मस्त आहे जे चांगल्या कामात व्यस्त आहेत, आणि जीवन त्यांचेच दुःखी आहे जे दुसऱ्यांच्या आनंदाने त्रस्त आहेत। माझं काय चुकलं हे देवाला विचारण्यापेक्षा आपल्या मनाला विचारत चला, कारण तुमच्या कर्माची आणि चुकांची, चांगल्या वाईटांची नोंद जशी देवाकडे असते ना, तशीच एक प्रत तुमच्या मनाकडेही असते। प्रत्येकाचं आयुष्य एका खेळासारखे असते। खेळ न बनायचं की खेळाडू हे आपण स्वतः ठरवायचं असतं। पाण्यावर तरंगणारा मृतदेह साक्षी देतो की वजन शरीराचं नसून श्वासाचं असतं। दोन प्रकारची माणसे असतात, टेन्शनमध्ये वावरणारी आणि टेन्शन निर्माण करणारी। तुम्ही कोण आहात बघा, बुद्धीला पटल्याशिवाय कोणताही विचार करू नका। प्रवासात उतरायचं स्थळ आल्यावर रिकामी झालेली खिडकी जवळची जागा काय कामाची? आयुष्यात भेटणाऱ्या वस्तू, व्यक्ती आणि आनंद ज्या वयात आणि ज्या वेळेत भेटायला हवा ना, त्याच वयात भेटायला हवा, नाहीतर त्याची किंमत शून्य असते। समुद्रामध्ये कितीही साखर टाकली तरी तो गोड होत नाही, तसंच मतलबी लोकांना तुम्ही कितीही आपलंसं करून बघा, ते कधीच तुमचे होणार नाही। हवेची पण गंमत असते, चाकातून गेले की चाक पळत नाही आणि डोक्यात गेले की चांगलं वाईट काहीच कळत नाही, पण शरीरातून सोडून गेली तर घरात कोणीच ठेवत नाही। एन्जॉय करण्याची एकही संधी गमावू नका, एन्जॉयग्राफी करण्याची पाळी येणार नाही। जिथे आपल्या शब्दाला किंमत नसते ना, तिथे शांत राहणे आणि ज्याला आपल्या उपस्थितीने त्रास होतो ना, त्यांच्याकडे जाणे टाळणे म्हणजे त्याला स्वाभिमान म्हणतात। एखाद्याला आपली किंमत कळाली नाही म्हणून नाराज होऊ नका, कारण भंगाराच्या व्यापाऱ्याला हिऱ्याची कुठे पारख असते। खूप वेगळं जग आहे, खोटं वागा मोठं म्हणतील आणि चांगलं वागा वाईट म्हणतील। आय होप मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमधून खूप काही शिकायला मिळाले असेल। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एजे मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकन प्रेस करा। तर चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाटाच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।